सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदाचे नवरात्र 10 दिवसांचे आल्यामुळे अतिशय सोन्यासारखा योग जुळून आलेला आहे. तर 2025 मधील नवरात्र हे 10 दिवसांचे असणार आहे. यावर्षी तृतीया तिथी ही 2 दिवस टिकल्यामुळे हा 10 दिवसांचा नवरात्र योग निर्माण झालेला आहे. बऱ्याच वर्षांनी असा सुवर्ण योग तयार झालेला आहे. विशेष म्हणजे ही तिथी, ही तृतीया तिथी 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर दरम्यान आल्यामुळे ज्यामुळे भक्तांसाठी ही नवरात्र अधिक महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभ ठरणार आहे. पंचांगानुसार शारदीय नवरात्र 2025 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून सुरू होणार आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी दसरा म्हणजे दुर्गा विसर्जनासह विजयादशमी ही साजरी केली जाणार आहे. यावर्षी नवरात्र ही 10 दिवसांची आल्यामुळे 10 रंग कोणते जाणून घेऊया. पहिला दिवस 22 सप्टेंबर 2025 घटस्थापना सोमवार दिवशी पहिला रंग हा पांढरा असणार आहे. दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवार रोजी लाल रंग परिधान करायचा आहे. 24 सप्टेंबर तृतीया तिथीला बुधवार निळा रंग परिधान करायचा आहे. 25 सप्टेंबर पुन्हा तृतीया तिथी आलेली आहे, गुरुवारी पिवळा रंग परिधान करायचा आहे. 26 सप्टेंबरला शुक्रवार रोजी हिरवा रंग परिधान करायचा आहे. 27 सप्टेंबरला शनिवार रोजी ग्रे म्हणजेच राखाडी रंग परिधान करायचा आहे. 28 सप्टेंबर रविवार रोजी ऑरेंज रंग परिधान करायचा आहे. 29 सप्टेंबर सोमवार दिवशी मोरपिशी रंग परिधान करायचा आहे. 30 सप्टेंबर मंगळवार रोजी गुलाबी रंग परिधान करायचा आहे आणि 10वा दिवस 1 ऑक्टोबर बुधवार रोजी जांभळा पर्पल रंग परिधान करायचा आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी दसरा म्हणजे विजयादशमीचा सोन्यासारखा दिवस आलेला आहे. तर यंदाच्या नवरात्रीचे आपण रंग जाणून घेतले. 10व्या दिवशी नवमी आलेली आहे, कारण तृतीया तिथी ही 2 दिवस आल्यामुळे 10व्या दिवशी नवमी आलेली आहे आणि 11व्या दिवशी दशमी म्हणजे विजयादशमीचा दिवस आलेला आहे. खूप सोन्यासारखे हे दिवस असणार आहे. महिलांनो, दादांनो, अगदी मनापासून हृदयापासून आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे. धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून किंवा तुमच्याकडं कोरे वस्त्र असतील तर अतिशय उत्तम, कोरे नसतील पण धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून आपल्याला देवी आईची पूजा अर्चा करायची आहे. आपण प्रत्येकजण घट बसवणार आहोत, देवी आईचे घटस्थापना आपण करणार आहोत. याबाबत सुद्धा आपल्या चॅनलवर नक्कीच व्हिडिओ येतील. म्हणजे घटस्थापना कशी करावी, नवरात्रीत कोणते नियम पाळावे, काय करावे, काय करू नये, त्याबरोबर अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा, दिव्यात कोणत्या गोष्टी टाकाव्या, दिवा कसा ठेवावा 9-10 दिवस, दिव्याची कशी काळजी घ्यावी, संपूर्ण माहितीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. या नवरात्रीच्या 9 दिवस आपल्या घरात घटस्थापना झालेली असेल, कुणी मंगल कलशाची स्थापना करतं, कुणी नवरात्रीत 9 दिवस अखंड दिव्याची सेवा करतं. तर महिलांनो, दादांनो, रोज आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी किमान एक वेळ तरी ठरवून घ्यायचं आणि हा एक मंत्र बोलत आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र म्हणत पुरुषांनी स्वतःच्या कपाळी अष्टगंध आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावं आणि मग देवी आईची तुम्हाला सेवा करायची आहे. खूप सुंदर अनुभव येतील महिलांनो. हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा मंत्र जप करता येईल ना, असं नाही की तुम्ही आसन घेऊनच बसा आणि मग मंत्र जपा. आपण देवी आईची सेवा करत असाल ना, तेव्हा सुद्धा हा मंत्र स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा, पुरुष मंडळींनी अष्टगंध लावा आणि हा मंत्र जपत जपत देवी आईची सेवा आवर्जून करा. ज्या महिलांना घरात पहिल्यांदाच घटस्थापना करायची असेल, आधी तुमच्या घरात कुणीच केलेलं नाही आणि तुम्हाला करायची असेल मंगल कलशाची स्थापना, 9 दिवस अखंड दिव्याची सेवा,
तर ब्राह्मणाला सुद्धा विचारायची गरज नाही. हे दिवस देवी आई साक्षात आपल्या घरामध्ये वास करत असते, पृथ्वीवर अवतरलेली असते आई. तर ही सेवा करताना तुम्ही कुणाला नाही विचारलं, स्वतः तुम्ही सुरू केली सेवा. यावर्षी 2025 मधील नवरात्र देवी आई हत्तीवरून आगमन करणार आहे. जेव्हा रविवार किंवा सोमवारी घटस्थापना होते, म्हणजेच नवरात्रीची सुरुवात होत असते, तेव्हा देवी आई दुर्गा माता ही हत्तीवरून आगमन करत असते. हे वारानुसार ठरत असतं. तर रविवार किंवा सोमवारी जेव्हा घटस्थापना नवरात्रीचा प्रारंभ होत असतो, तेव्हा देवी आई हत्तीवरून आगमन करत असते. जेव्हा आई हत्तीवरून आगमन करत असते, चांगला पाऊस पडतो, धन धान्य पीक सर्व काही सोन्याहून पिवळं होतं. घरात सुद्धा धनधान्याची बरकत होते, लक्ष्मी टिकते. हा चांगला संकेत असतो जेव्हा देवी आई हत्तीवरून आगमन करत असते. नवरात्रीचा पहिला दिवस नैवेद्य गाईचं तूप आणि साखर याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. प्रथम रूप शैलपुत्री, नाव अंबा आहे. पहिली माळ विड्याच्या पानांची घालावी. दुसरा दिवस नैवेद्य साखरेचा. द्वितीय रूप ब्रह्मचारिणी, नाव चामुंडा आहे. दुसरी माळ गोकर्णाच्या फुलांची. तुम्ही पांढरी गोकर्ण, निळी गोकर्ण वापरू शकता आणि याची माळ खूप शुभ ठरते. गोकर्णाच्या फुलांची दुसऱ्या माळेला आपण गोकर्णाची फुलं घ्यायची आहे. तिसरा दिवस नैवेद्य दुधाचा. तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. तृतीय रूप चंद्रघंटा, नाव अष्टमुखी. तिसरी माळ तुळशीच्या पानांची घालायची आहे. तुळशीच्या पानांची माळ तुम्ही मंजुळा सकट सुद्धा घालू शकता. चौथा दिवस नैवेद्य गोड भजी किंवा तुम्ही गोड साखर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. चतुर्थ रूप कुष्मांडा, नाव भुवनेश्वरी. चौथी माळ लवंगांची आहे. तुम्ही 5 लवंग, 7 लवंग, 11 किंवा 21 अशी तुम्ही विषम संख्यामध्ये लवंगांची माळ घालायची आहे. लवंग घेताना फुलांच्याच बघून घ्यायचे आहे. पाचवा दिवस ललिता पंचमीचा. नैवेद्य तुम्ही वेगवेगळे फळं दाखवू शकता. तुम्ही लाल फळांचा नैवेद्य या नवरात्रीत अवश्य दाखवा. सफरचंदाचा किंवा डाळिंब वगैरे केळीचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. पाचवे रूप स्कंद माता, नाव ललिता आहे. पाचवी माळ लाल फुलांची, जास्वंद किंवा गुलाबाची तुम्ही दाखवू शकता. सहावा दिवस नैवेद्य मधाचा दाखवायचा आहे. सहावे रूप कात्यायनी, नाव महाकाली. सहावी माळ बेलाच्या पानांची घालायची आहे. तुम्ही 1 बेल किंवा 5, 11 अशा बेलाच्या पानांची माळ अवश्य घाला. सातवा दिवस नैवेद्य कडाकणी म्हणजेच करंजी, सांजुरी. आपण जेव्हा फुलोरा बांधतो तो 7व्या दिवशी बांधायचा आहे. सातवे रूप कालरात्री, नाव जगदंबा. सातवी माळ पिवळ्या झेंडूच्या फुलांची किंवा ऑरेंज झेंडूची फुलं असतील तुम्ही त्याची घालू शकता. आठवा दिवस नैवेद्य खीरपुरी किंवा चण्याची भाजी. मंगळवार आलेला आहे. कन्यापूजन आपल्याला 8व्या माळेलाच करायचं आहे. आठवे रूप महागौरी, नाव नारायणी. माळ तुम्हाला शेवंतीच्या फुलांची घालायची आहे किंवा आघाड्याचे पानं असतील तुमच्याकडं, आघाड्याची पानं आणि शेवंतीची फुलं एकत्रित जरी माळ केली तरीही ती माळ खूप शुभ फलदायी ठरत असते. 8व्या दिवशी नैवेद्य खीरपुरीचा, चण्याच्या भाजीचाच दाखवायचा आहे आणि या दिवशी कन्यापूजन करायचं आहे. 9वा दिवस नैवेद्य पांढरे तीळ आणि गूळ असा नैवेद्य दाखवायचा आहे. 9वे रूप सिद्धिदात्री, नाव रेणुका. 9वी माळ लिंबाची. लिंबू आपण जे वापरतो खाण्यात त्या लिंबांची माळ तुम्ही घालू शकता. नाही जमलं लिंबांची माळ घालायला तर विड्याची पानं आणि झेंडूची फुलं एकत्रित माळ घालायची आहे. 2 ऑक्टोबर रोजी दसरा, घटविसर्जन. नैवेद्य पुरणाची पोळी दाखवायची आहे. 10वी माळ आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांची घालायची आहे. या दिवशी आपल्या घरोघरी दाराला सुद्धा आपण आंब्याचे तोरण लावत असतो. तर यावर्षी 10 दिवसांचे हे नवरात्र आहे. तृतीया तिथी 2 दिवस आल्यामुळे नवरात्र 10 दिवस असणार आहे आणि 11व्या दिवशी हा दसरा 2 ऑक्टोबरला आलेला आहे. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली? नवरात्रबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.